लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने अब की बार 400 पारचा नारा दिला होता, परंतु भाजप 400 पार करण्यात अयशस्वी ठरला। आता महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेला जे झालं ते होऊ नये यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे। विधानसभा निवडणूक 2 ते 2.5 महिन्यांवर येऊन ठेपली असताना भाजपने महाराष्ट्रात मिशन 125 पार ठरवल्याची चर्चा आहे। यासाठी भाजपने नियोजन सुरू केलंय। आता भाजपने सुरू केलेल्या या मिशनचा विधानसभेला भाजपला कितपत फायदा होणार हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। 2014च्या लोकसभा निवडणुकीत देशात मोदी लाट आली। या मोदी लाटेत भाजपसह मित्र पक्षांनी 336 जागांवर विजय मिळवला। भाजपने स्वतंत्र 282 जागांवर विजय मिळवत एनडीएचे सरकार स्थापन केले। त्याचप्रमाणे 2019च्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपने 303 जागांवरती विजय मिळवला आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पारचा नारा दिला। परंतु या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही। लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसण्याची अनेक कारणे आहेत। यापैकी बेरोजगारी, अग्निवीर योजना, महागाई, कुस्तीपटूंनी दिल्लीत केलेली आंदोलनं, शेतकऱ्यांनी केलेली आंदोलनं, शेतमालाला हमीभाव न मिळणं यासह इतर कारणं भाजपच्या 400 पारचं मिशन यशस्वी न होण्यामागे मानली गेली। उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या 2 राज्यांमध्ये भाजपला मोठा फटका बसला। उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिराचं निर्माण हा मुद्दा असतानाही फटका बसला, तर महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंड आणि मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाचा भाजपला मोठा फटका बसला। केंद्रात 10 वर्ष सरकार असून सुद्धा महाराष्ट्रात भाजपला केवळ 9 जागा जिंकता आल्या। आता लोकसभेला झालेल्या पराभवाची कसर विधानसभेला भरून काढण्यासाठी भाजप तयारीला लागलाय। आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेला झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय। भाजपचं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 125 पारचं मिशन ठरल्याचं बोललं जातंय। यासाठी भाजपने एक जिल्हा एक नेता असं नियोजन केलंय। यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील एका प्रमुख नेत्यावर ही जबाबदारी देण्यात येणार असल्याचं बोललं जातंय। भाजपकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे। भाजपने राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतलाय। यापैकी भाजप 160 ते 170 जागांसाठी आग्रही असून यापैकी 50 ते 60 जागांवरती सहज विजय मिळू शकतो असा भाजपचा अंदाज आहे, तर उर्वरित 60 ते 65 जागांवरती विजय मिळवण्यासाठी भाजपला अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत आणि यासाठी पक्षाने एक जिल्हा एक नेता असं नियोजन केलंय। भाजपच्या कार्यकर्त्यांसोबतच संघाचे कार्यकर्ते देखील मैदानात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर महायुतीत सहभागी झालेले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे 3 प्रमुख घटक पक्ष पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत एकत्र सामोरे गेले। पहिल्यांदाच एकत्र आल्यानं जागा वाटपाला उशीर झाला आणि त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला नव्हता। आता आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेला झालेली ही चूक टाळण्यासाठी उमेदवारांची यादी लवकरात लवकर जाहीर करणार असल्याचं बोललं जातंय। त्यासाठी भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठका सुरू आहेत। परंतु सध्या महाराष्ट्रातील राजकीय चित्र पाहिलं तर यंदाची निवडणूक भाजपला सोपी नसणार आहे। याचं कारण म्हणजे गेल्या 5 वर्षात राज्यातील बदललेलं राजकारण, महाराष्ट्रात सुरू असलेला मराठा आरक्षणाचा विषय, ओबीसी नेत्यांची आंदोलनं, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना, बदलापूरमध्ये घडलेली अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची घटना, ही सगळी प्रकरणं बघता भाजपला यंदाची निवडणूक धोक्याची असल्याचं मानलं जातंय। त्यामुळे भाजपने आखलेल्या या रणनीतीचा आगामी विधानसभा निवडणुकीत कितपत फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याविषयीचं तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब, फेसबुकवर सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।